2026 चांगली वेळ आणि वाईट वेळ यामधला मी तुम्हाला फरक सांगते. जेव्हा आपली चांगली वेळ असते ना तेव्हा अख्खा जग असतो हो आपल्यासोबत, पण जेव्हा वाईट वेळ असते ना तेव्हा अख्खा जग हात वरती करतो. ते का तेही सांगते. जेव्हा चांगली वेळ आली ना मग तेव्हा आपल्याला काय बोलते माहिती का, ही ताई माझी, तो दादा माझा, तो काका माझा, तो चुलता माझा, मामा काकी वगैरे वगैरे XYZ हे सर्वजण असतात चांगल्या वेळेला. आणि जेव्हा वाईट वेळ येते ना, कोणती, कोणतो मामा, कोणतो काका, कोणती असं करतात. आणि काय करतात माहिती का, नंबर डिलीट करतात, ब्लॉक करतात आणि मग एकमेकांमध्ये हे करणार, चर्चा करणार. अरे याने असं केलंय, अरे त्यांनी असं तसं केलंय, यांच्यासोबत राहायचं नाही, त्यांच्यासोबत बोलायचं नाही, असं करून ती लोक लांब होतात. पण ज्या वेळी आपल्या वाईट वेळीला आपल्यासोबत जर कोणी उभं राहतं ना ते आपले घरचे. म्हणून सांगते, लोकांना कधी जवळ करू नका. केलं ना तेवढ्या पुरती करा. कारण की आपल्याला माहितीये आपल्या वाईट वेळेला जर जो आपल्याला कोणी साथ देईल ना तो साथ शेवटपर्यंत आपल्याला देणार. पण जो चांगल्या वेळेला साथ देतो ना तो वाईट वेळेला कधीच साथ देणार नाही. मग साथ देणार कोण, आपलं घरचं. म्हणून आपल्या घरच्यांना जपून चालावं. बाहेरचे का आज येईल, उद्या तो येईल, परवा ती येईल, परवा तो येईल, काही उपयोगाचे नाही हो. ते नावापुरते असतात. बोलायला बोलतात ना, दोन शब्द चांगले बोलले की अरे आपल्याला वाटतं हे बोलायला किती छान आहे, ती बोलायला किती चांगली बोलते. पण काही नसतं, हे फक्त मोठपण असतं. म्हणून अशा लोकांशी लांबच राहावं, माझी एवढीच विनंती आहे. आणि मी एक का तुम्हाला सांगते, कारण की तुम्ही माणसं ओळखा, चांगली लोक आणि वाईट लोक. वाईट वेळेला आपल्यासोबत कोणी नसतं, एवढं लक्षात ठेवा. आणि चांगल्या वेळेला सगळेजण असतात पण ते काही उपयोगाचे नसतात. मेन वाईट वेळेसाठी आपल्या सोबत पाहिजे असतात. जर माझं बोलणं तुम्हाला आवडलं असेल किंवा पटलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप सारी शुभेच्छा माझ्याकडून. हॅपी न्यू इयर.